शासकीय सलामी दिला जाणाऱ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे। रोह्यातील प्रत्येक माणसांच्या मनामध्ये घर करून बसलेले आहेत श्री धावीर महाराज। मी जेव्हा कधी या रस्त्याने म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती ट्रॅव्हल करायचो त्यावेळेस माझे वडील नेहमी मला म्हणायचे की मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती जर आली तर धावीर महाराजांचं नाव घे। रोह्याचे ग्रामदैवत धावीर महाराज हां हे प्रथमतः हे धावीर महाराज इथे एक मूर्ती आहे धावीर महाराजांची। हे रोह्याचं जागृत देवस्थान आहे। हां त्यांना दसऱ्यामध्ये खूप मोठं उत्सव होतो। हां आता आम्ही जात आहोत रोहा या ठिकाणी। तिकडे धावीर महाराजांचं सुंदर असं मंदिर आहे, तर आम्ही जात आहोत त्या मंदिरामध्ये आता दर्शनासाठी। तर चला मग। आणि समोर आलेल्या आहेत आपल्या गोमाता आणि त्यांनी रस्ता केलेला आहे ब्लॉक। हे मंदिर आहे रोहा तालुक्यामध्ये। जर तुम्ही या मंदिरात येत असाल तर मुंबई गोवा हायवेवरून मागे कोलाड म्हणून एक गाव लागतो, त्या गावावरून तुम्हाला आंबेवाडी या ठिकाणावरून इकडे जाण्यासाठी यायचं आहे। आणि जवळपास म्हणजे तिकडनं आय गेस 20 मिनिट्स लागतात कोलाड बस स्टॉपवरून या ठिकाणी येण्यासाठी। रस्त्यांची परिस्थिती पाहिली तर चांगले रस्ते आहेत, अजिबात खड्डे वगैरे कुठे भेटत नाहीत। ही उजव्या बाजूला आहे कुंडलिका नदी आणि आपण आता फक्त 750 मीटर लांब आहोत श्री धावीर महाराजांच्या मंदिरापासून। आणि हे आपल्याला डाव्या बाजूला दिसत आहे श्री धावीर महाराज यांच्या मंदिराचा प्रवेशद्वार। मेन जो रोड आहे त्याला लागूनच हा प्रवेशद्वार आपल्याला दिसतो। आणि थोडं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे डाव्या हाताला श्री धावीर महाराजांचं हे मंदिर दिसतं। हरे कृष्णा। मी सध्या आहे रोहा गावातील श्री धावीर महाराज यांच्या मंदिरामध्ये। शासकीय सलामी दिला जाणाऱ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे। मुंबईपासून जवळपास 125 किलोमीटरच्या अंतरावरती रोहा हे सुंदर गाव आहे आणि त्या रोहामध्येच श्री धावीर महाराजांचं हे सुंदर असं मंदिर आहे। रोह्यातील प्रत्येक माणसांच्या मनामध्ये घर करून बसलेले आहेत श्री धावीर महाराज। मी जेव्हा कधी या रस्त्याने म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती ट्रॅव्हल करायचो त्यावेळेस माझे वडील नेहमी मला म्हणायचे की मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती जर आली तर धावीर महाराजांचं नाव घे, ते तुझ्या मनातील भीती नक्की दूर करतील। आणि मी या ठिकाणी पहिल्यांदाच आलो आहे, पण लहानपणापासून धावीर महाराजांबद्दल माझ्या वडिलांकडून ऐकत आलेलो आहे। तर आज धावीर महाराजांच्या कृपेने मला या मंदिरात येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं। तर या मंदिराची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमाने। तर चला जाऊया आपण मंदिरामध्ये। हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार। सध्या हे प्रवेशद्वार बाहेरून दाखवणं पॉसिबल नाही आहे, त्यासाठी मी हे आतूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि मंदिरात जेव्हा तुम्ही प्रवेश करता दोन्ही साईडला तुम्हाला इथे दीपमाळ दिसते आणि या साईडला देखील एक दीपमाळ आहे। मंदिरात प्रवेश करता क्षणी हे दृश्य एकदम आपल्याला सुंदर नयनरम्य दिसतं। रोह्याचे कुलदैवत आणि ग्रामदैवत म्हणजे श्री धावीर महाराज हे प्रत्येक भक्ताचे श्रद्धास्थान आहेत। रोह्याच्या प्रत्येकाच्या हृदयाचा राजा म्हणजेच धावीर महाराज, म्हणूनच प्रत्येक भक्त धावीर महाराजांची पालखी असो, धावीर महाराजांची आरती असो किंवा धावीर महाराजांना पोलिसांची सशस्त्र मानवंदना देण्याची वेळ असो, त्यावेळी धावीर महाराजांच्या दर्शनासाठी अधीर असतो। प्रत्येक रविवारी प्रत्येकजण आपापली सुखदुःखे सांगण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, एखादे मागण्यासाठी किंवा एखादा नवस फेडण्यासाठी आपल्या लाडक्या धावीर महाराजांच्या दरबारात हजेरी लावतोच व कधीही न संपणारा उत्साह व प्रसन्नतेचा प्रसाद घेऊन परतत असतो। अशा धावीर महाराजांबद्दल
रोह हे पंचक्रोशीत विविध कथा सांगितल्या जातात. त्यातील सर्वभूत कथा अशी आहे. रोहापासून 8 किलोमीटर अंतरावर वराठी हे गाव आहे. त्या गावाजवळील जंगलात रोजच्या रोज चरायला जाणारी एक गाय एका विशिष्ट ठिकाणी जाऊन एका दिव्य पाषाणावर आपल्या अमृततुल्य दुग्धधारा सोडत असे. हे दृश्य महागावकर या गुराख्याने बघितले व त्याने मोठ्या श्रद्धेने व उत्सुकतेने गाय पाना सोडते त्या जागी कुदळीने खणायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, तिथे दहावीर महाराजांची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. त्यानंतर दहावीर महाराजांची कीर्ती उत्तरोत्तर वाढतच गेली. म्हणूनच आपल्या किल्ल्यात दहावीर महाराज असावेत या हट्टापायी मुरुडच्या सिद्धीने दहावीर महाराजांची मूर्ती खणून नेण्याचा प्रयत्न केला व श्री दहावीर महाराजांचा प्रकोप होताच वठणीवर आला व सन्मानाने दहावीर महाराजांची मूर्ती मुरुडच्या जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर स्थापन केली. वराठीच्या दहावीर महाराजांच्या मूर्तीवरील कुदळीचे घाव अजूनही त्या प्रसंगाची आठवण देतात. रोह्याचे सुभेदार बळवंतराव विठोजी मोरे दहावीर महाराजांचे निस्सीम भक्त होते. दहावीर महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. त्यांना या दिव्य प्रसंगाने अत्यानंद झाला व ते नित्यनेमाने रोहा येथील मोरे आळीतून वराठीला जाऊन दहावीर महाराजांचे नित्यदर्शन घेऊ लागले. परंतु कालांतराने वय वाढल्यामुळे सुभेदार मोऱ्यांना दहावीर महाराजांचे दर्शन घेण्यात अडचण येऊ लागली. त्यानंतर रोजच्या रोज उपवास घडू लागले. दहावीर महाराजांना आपल्या लाडक्या भक्ताची होणारी उपासमार व भेटीची आतुरता पाहावली नाही. त्यांनी सुभेदार मोरेंना रोह्याच्या पश्चिमेस असलेल्या कातळावरून वराठीच्या डोंगराचे दर्शन होते. बरोबर त्याच ठिकाणी माझे मंदिर बांध, मी तुला तिथेच दर्शन देईन असा दृष्टांत दिला. त्याप्रमाणे सुभेदार मोऱ्यांनी सदर जमिनीचे मालक व रोह्याच्या बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे वतनदार बापूजी राजे देशमुख यांच्याशी संपर्क साधला. बापूजी देशमुखसुद्धा दहावीर महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांनाही अत्यानंद झाला व त्यांनी आपली स्वतःची जमीन दहावीर महाराजांचे मंदिर बांधण्यासाठी सुभेदार बळवंत मोरे यांना दिली. माघ शुद्ध त्रयोदशीला भूमिपूजन केले व फाल्गुन वैद्य पक्षात म्हणजेच अवघ्या 2.5 महिन्यात देऊळ बांधून पूर्ण केले. हा काळ होता शके 1769 म्हणजे इसवी सन 1848चा. त्यानंतर बापूजी देशमुखांनी पुढाकार घेतला व बळवंतराव मोऱ्यांच्या वंशजांना विश्वासात घेऊन 1680 साली रोह्याची ग्रामसभा बोलावली. त्या ग्रामसभेत धाकसूत महाराजांबरोबर दहावीर महाराजांना ग्रामदैवत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय एकमुखाने व अत्यंत श्रद्धेने घेण्यात आला. अशा प्रकारे दहावीर महाराज रोह्याचे ग्रामदैवत झाले असे म्हणतात. मुरुडच्या सीडीला भालगाव विभागातील खाजणीच्या पुढे कधीच मजल मारता आली नाही, कारण त्याला खाजणीच्या काळकाई देवीने व दहावीर महाराजांनी रोखून धरले होते. म्हणूनच कदाचित त्याच ग्रामसभेत राजे देशमुखांची कुलदेवता काळकाई या कुलदेवतेची सुद्धा श्री दहावीर महाराजांच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. दहावीर महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस नंदी देवता, डाव्या बाजूस चेडा महाराज हे द्वारपाल आहेत. आतमध्ये उजव्या बाजूस वहिरोया महाराज व त्यापुढे वाघयाप्या महाराज, तसेच डाव्या बाजूस काळकाई देवी व मागे 3 गवळीवीर अशी स्थाने आहेत. तसेच मंदिराच्या प्रांगणात उजव्या बाजूस एक शिळा आहे, तिथे बळी दिला जातो. दहावीर महाराजांचा 1916 साली पहिल्यांदा व दुसऱ्यांदा 1994 साली पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या शुभ हस्ते जीर्णोद्धार झाला. रोह्याच्या दहावीर मंदिराचे एक अलौकिक वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे या मंदिराच्या बांधकामाचा खर्च सुमारे 30 लाख रुपये झाला आहे. हे मंदिर बांधण्यासाठी रावापासून रंकापर्यंत सर्वांनी यथाशक्ती देणग्या दिल्या, परंतु एकाही देणगीदाराचे नाव मंदिरावर नाही. अर्थात प्रत्येक देणगीदाराची तशी इच्छा होती. हे मंदिर आधुनिक स्थापत्य कला व जुन्या मंदिराच्या अंतर्गत रचना यांचा सुरेख संगम आहे. दहावीर देवस्थानात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा नवरात्रोत्सव एक आगळा वेगळा उत्सव आहे. देवाचे घटी बसणे ते दसऱ्या दिवशी देवाचे उठणे व त्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात फिरणे हा अगदी 10 ते 11 दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला दुपारी बरोबर 12:30 वाजता सर्व नगरजन
दहावीर महाराजांच्या मंदिरात एकत्र येतात व ढोल नगारे संवळ व घंटाच्या पवित्र गजरात दहावीर महाराजांची आरती होते. प्रत्येक भक्त श्रद्धापूर्वक त्या आरतीत सहभागी होतो. त्यानंतर रोजच्या रोज सकाळी 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता व रात्री 12 वाजता अशी दिवसातून 3 वेळा महाराजांची आरती होते. यापैकी कमीत कमी एका तरी आरतीला हजर राहण्यात प्रत्येक भक्त धन्यता मानतो. नवरात्रीच्या प्रत्येक रात्री प्रहर म्हणजेच पहारा असतो. हा प्रहर रोह्यातल्या प्रत्येक समाजाला व विभागाला सामावून घेणारा असतो. नवरात्रीत रोज संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत गोंधळ घातला जातो. जेजुरीहून येणारे खंडोबाचे गोंधळी ही सेवा अव्याहतपणे बजावत आहेत. गेल्या अनेक पिढ्या बारटक्यांनी अत्यंत श्रद्धेने दहावीर महाराजांच्या सर्व चीजवस्तू सांभाळल्या आहेत. या साऱ्या चीजवस्तू बापूजी देशमुखांचे नातू गोविंदराव देशमुख यांनी अत्यंत श्रद्धेने सांभाळल्या व 1960 साली बारटक्यांकडे विश्वासाने सोपवल्या. दहावीर महाराजांना शासनाकडून दिली जाणारी सशस्त्र पोलीस मानवंदना अगदी ब्रिटिश काळापासून दिली जाते. तिची सुरुवात कशी झाली याबाबत असे सांगितले जाते की एकदा बापूजी देशमुख व जिल्ह्याचा ब्रिटिश कलेक्टर चणेरा विरवाडी भागात फेरफटका मारण्यास गेले. अचानक सिद्धीच्या शिपायांनी त्यांच्यावर हल्ला केला. कलेक्टर घाबरला, पण त्याला बापूजी देशमुखांनी धीर दिला व घाबरू नका, आपल्या पाठीशी दहावीर महाराज आहेत असे सांगितले. देशमुखांनी दहावीर महाराजांना मनोमन नमस्कार केला आणि काय आश्चर्य, घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. या दोघांच्या पाठीशी बरेच सैन्य आहे या समजुतीने सिद्धींच्या शिपायांनी मग तिथून पळ काढला. त्या ब्रिटिश कलेक्टरला दहावीर महाराजांच्या शक्तीची प्रचिती आली. त्यांनी दहावीर महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले व पालखीच्या दिवशी दहावीर महाराजांना सलामी देण्यात यावी असे पोलिसांना फरमान काढले. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने दहावीर देवस्थानाला लघु तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. मी जेव्हापासून या मंदिरामध्ये आलो आहे हे आम्हाला एकतर यांनी चांगलं वेलकम केलं. जेव्हा आम्ही मागून एंटर करत होतो तेव्हा आम्हाला घ्यायला आले आणि 2 वाजता आम्ही या मंदिरात आलो होतो. आता जवळपास 3:30 वाजलेले आहेत आणि आमच्यासोबतच आहेत तेव्हापासून. एक इथे बसले आहेत आणि एक तिकडे आहेत. तर एकदम अशा वाईब्स देतात ना की जसं आपण कोणाच्या घरी जातो पाहुणे बनून, तर जसं आपल्याला होस्ट करतात त्या घरातले यजमान, तसंच काही पद्धतीचं त्याने आम्हाला इकडे फील करवलं आहे. खूप बरं वाटतं इथे. तर सध्या आपल्यासोबत आहेत मंदिराचे पुजारी गजानन वरणकर, जे आपल्याला या मंदिराच्या जेवढ्या मूर्ती आहेत त्यांच्याबद्दल माहिती देतील. तर नमस्कार गुरुजी. हां नमस्कार. हां रोह्याचे ग्रामदैवत दहावीर महाराज हां हे प्रथमतः हे दहावीर महाराज इथे एक मूर्ती आहे दहावीर महाराजांची. त्यांच्या शेजारी बहिरी बुवा आहे. त्यांच्या इकडे पाठीमागे वाघबाप्पांची मूर्ती आहे. वाघबाप्पा हे वाघबाप्पा आहे. वाघबाप्पा आहेत. अच्छा. दहावीर महाराजांच्या शेजारी काळकाई मातेचं स्थान आहे. ही काळकाई माता आहे. काळकाई मातेचं स्थान आहे. अच्छा. पाठीमागे 3 वीर आहेत. हे मागे 3 वीर आहेत. पाठीमागे 3 वीर आहेत बरं का. हे गाभाऱ्यामध्ये असणारे हे सगळं दैवत आहे. आणि प्रवेशद्वाराजवळ बाहेर हां चेड्याचं स्थान आहे. शिपाई म्हणून चेडा ते अच्छा. तुम्ही घेताय का? हां हां ते चेड्याचं स्थान आहे. हां. असे इथे ह्या मंदिरामध्ये असणाऱ्या ह्या मूर्ती आहेत. आणि हे रोह्याचं जागृत देवस्थान आहे. हां त्यांना दसऱ्यामध्ये खूप मोठं उत्सव होतो. हां आणि त्यांना पोलीस सलामी मानवंदना होते. पालखी दसऱ्याच्या दिवशी पालखी निघते. सगळ्या गावामध्ये पालखीची मिरवणूक असते. पालखी निघण्यापूर्वी त्यांना पोलीस सलामी असते, मानवंदना असते. तसंच पालखी आल्यानंतर 2 दिवस पालखी गावामध्ये फिरते. पालखी आल्यानंतरही त्यांना परत मानवंदना होते, पोलीस सलामी, आणि नंतर पालखीतून बाहेर काढून इथे त्यांना स्थानांतरण केलं जातं. असे रोह्याचं हे थोडक्यात ग्रामदैवत आहे. अच्छा. तर आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. धन्यवाद, तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्यामुळे. जसं मी मगाशी सांगितलं की हे आहेत ते मगाशी मला घ्यायला पण आले आणि आता गेटवरती सोडायला पण येतं. चला या. गेटवरती येताना आम्ही इकडनंच आलो होतो या गेटने. तर ते महाशय आम्हाला घ्यायला आले होते गेटवरती आणि आता आम्ही निघालो आहे तर सोडायला पण आले. सो खूप खूप धन्यवाद तुमचं पण.
की तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य केलं. तुम्ही बाहेर नका जाऊ, थांबा इकडे. खूप खूप धन्यवाद. अरे अरे हां. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हरे कृष्णा.